नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आज आपण तुरीच्या प्लॉटमध्ये आहोत आणि आज आपण जाणून घेणार आहोत तूर उत्पादन वाढीसाठी काही महत्त्वाच्या टिप्स संदर्भामध्ये. शेतकरी मित्रांनो, म्हणजे आपली तूर ही 55 ते 60 दिवसाची झाल्यानंतर तूर पिकामध्ये आपल्याला 3 महत्त्वाची कामं करून घ्यायची आहे, जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुरीमध्ये आपल्याला वाढीव उत्पादन मिळेल. म्हणजे एकंदरीतच 14, 15, 16 क्विंटलपर्यंतचं जर आपल्याला तूर पिकामध्ये उत्पादन घ्यायचं असेल तर ही 3 कामं आपल्याला पहिल्या 2 महिन्यामध्ये तिथं करणं गरजेचे आहे. तर ही 3 कामं कोणती आहे माहिती जाणून घेण्या अगोदर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसेच शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, तूर पिकाचं वाढीव उत्पादन घेण्यासाठी आपल्याला जी 3 महत्त्वाची कामं करायची आहे तर त्याच्यातलं पहिलं काम आहे शेतकरी मित्रांनो, ते म्हणजे तूर पिकाचे शेंडे खुडणी. शेतकरी मित्रांनो, तुरीमध्ये शेंडे खुडणी केल्यामुळे साधारणतः 18 ते 20% जे काही उत्पादन आहे तर ते वाढतं. म्हणजे पहिली शेंडे खुडणी ज्यावेळेस आपण करतो 30 ते 35 दिवसांनी, तर पहिली शेंडे खुडणी केल्यानं जवळपास 8 ते 10% उत्पादन वाढतं आणि दुसरी शेंडे खुडणी तुरीच्या पिकामध्ये जर केली तर उत्पादन हे 18 ते 20% वाढतं. आता पहिली शेंडे खुडणी कधी करायची आणि का करायची याचा व्हिडिओ मी दिलेला आहे. आता दुसरी शेंडे खुडणी आपल्याला का करायची आहे आणि कधी करायची आहे, तर शेतकरी मित्रांनो, दुसरी शेंडे खुडणी आपल्याला करायची आहे साधारणतः 55 ते 60 दिवसाचं आपलं तुरीचं पीक झाल्याच्या नंतर. आता शेंडे खुडणी आपल्याला करणं गरजेची का असतं शेतकरी मित्रांनो, कारण मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की तुरीमध्ये जे काही वरच्या शेंड्याला बड असते, म्हणजे अपायकल डॉमिनन्स आपण ज्याला म्हणतो, तर तो तुरीमध्ये असतो. आणि अशी या ठिकाणी तुम्ही बघा, ही अशी बड या ठिकाणी असते आणि जोपर्यंत ही बड शेंड्याची आपण कट करत नाही तोपर्यंत ती बड ही जी काही मेन काडी आहे तर या काडीला साईड ब्रांचेस त्या ठिकाणी फुटू देत नाही. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, हिला जर आपण कट केलं नाही तर आपली तूर ही उभाट पद्धतीमध्ये जास्त वाढते, ब्रांचेस कमी निघतात, साईड ब्रांचेस, आणि उत्पादन कमी निघतं. त्याच्यामुळे आपल्याला शेंडे खुडणी करणे तिथं अत्यंत गरजेचे आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो, 55-56 दिवसाचं तुरीचं पीक आहे. एक वेळ शेंडे खुडणी झाली आहे आणि सध्या जर पाहिलं तुम्ही तर एका झाडावर जवळपास 35पर्यंत साईड ब्रांचेस ज्या आहे तर त्या तुरीच्या पिकामध्ये निघालेल्या आहे. आणि याच तुरीला आपण आणखी 60 दिवसानं जर एक वेळ शेंडे खुडणी केली तर या ब्रांचेसची संख्या जवळपास 85-90 पर्यंत जाईल. आणि एवढ्या साईड ब्रांचेस तुरीमध्ये जर निघल्या तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला नक्कीच तिथं उत्पादन वाढणार आहे. तर शेंडे खुडणी आता कशी करायची, म्हणजे मागच्या 8 दिवसामध्ये मला बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलं आहे की मुख्य शेंडा खुडायचा आहे की ज्या साईडच्या ब्रांचेस आहेत तो पण शेंडा खुडायचा आहे. शेतकरी मित्रांनो, साईडच्या ब्रांचेसला जरी तुम्ही बघितलं तरी त्याच्यावरती सुद्धा बड आहे. म्हणजे दुसरी शेंडे खुडणी करता वेळेस आपल्याला तुरीमध्ये जेवढे काही शेंडे आहेत तर ते पूर्णपणे त्या ठिकाणी व्यवस्थित खुडून घ्यायचे आहे. आणि शेतकरी शेंडे खुडणी ही मेटलच्या ब्लेडनं करत असतात. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण हा शेंडा कट करतो तर या शेंड्याला त्या मेटल ब्लेडमुळं बुरशी लागण्याचा धोका असतो. त्याच्यामुळे शेंडे खुडणी करणं झाली की लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो साध्या M45 या बुरशीनाशकाची फवारणी करून घ्यायची आहे. हा झाला तुमचा पहिला मुद्दा शेंडे खुडणीचा. शेंडे खुडणी जर तुम्ही केली शेतकरी मित्रांनो 2 वेळेस किमान, म्हणजे पहिली 30-35 दिवसाला आणि दुसरी 55-60 दिवसाला, तर तुमच्या तुरीच्या एकूण उत्पादनामध्ये साधारणतः 18 ते 20% तिथं वाढ नक्कीच होणार आहे. त्याच्यानंतर आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे वाढीव उत्पादनाचा, तर तो आहे शेतकरी मित्रांनो तूर पिकामधील मर रोग नियंत्रण. मर रोगामुळे जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये तुरीच्या पिकात तिथं नुकसान होत असतं. आणि तूर पिकामध्ये फिजोरियम विल्ट आला तर एवढी मर होते की अख्खे प्लॉट बसल्याचं आपण त्या ठिकाणी बघितलंय. तर शेतकरी मित्रांनो, तूर पिकामध्ये संभाव्य मर रोग हा येऊ नये त्यासाठी आपल्याला काही प्रिकॉशन म्हणून सनी तिथं ड्रिंचिंग आळवण्या करणं तूर पिकामध्ये गरजेचे आहे. म्हणजे बुरशीनाशकाच्या ड्रिंचिंग आपल्याला करायची आहे. तर आपल्याला जी पहिली ड्रिंचिंग करायची आहे तुरीच्या पिकामध्ये, म्हणजे मर असेल किंवा नसेल तरीसुद्धा
आपल्याला याच वेळेस म्हणजे 55 ते 60 दिवसाच्या आसपास आपल्याला ड्रिंचिंग करायची आहे. आणि ड्रिंचिंगमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो, तर कॉपर ऑक्सिक्लोराईड एका एकरसाठी शेतकरी मित्रांनो 500 ग्राम कॉपर ऑक्सिक्लोराईड घ्यायचं आहे. आणि हुमणी अळी जर तुमच्या शेतामध्ये असेल तर त्यासाठी तुम्हाला हमला 550 हा घ्यायचा आहे अर्धा लिटर म्हणजे 500 ml. दोन्हीचं कॉम्बिनेशन करायचं आहे. त्याच्यात वाटलंच तर तुम्ही ह्युमिक ॲसिडचा वापर करू शकता. मे बी जर वाढ कमी वगैरे असेल तुरीची, तर वाढ व्यवस्थित वगैरे असेल तर तुम्हाला ह्युमिक ॲसिड घेण्याची गरज नाही. केवळ कॉपर ऑक्सिक्लोराईड आणि त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो हमला 550 म्हणजे ज्याच्यामध्ये क्लोरोपायरिफॉस प्लस सायपरमेथ्रिन हा घटक मिळतो. हुमणी अळीसाठी अतिशय जबरदस्त आहे. याची तुम्हाला 200 लिटर पाण्यातून तुरीच्या पिकाला आळवणी करायची आहे. आळवणी करता वेळेस शेतकरी मित्रांनो हे जे काही खोड आहे तुरीचं, तर खोडाच्या बाजूनं आपल्याला इथं आळवणी करायची आहे. आणि एका खोडाला म्हणजे एका झाडाला कमीत कमी 1 ग्लास पाणी पडेल अशा पद्धतीनं तुम्हाला तिथं आळवणी करायची. याच्यामध्ये तुम्ही कॉपर ऑक्सिक्लोराईडला पर्याय म्हणून शेतकरी मित्रांनो थिओफेनेट मिथाइल म्हणजे रोको बुरशीनाशकाचा सुद्धा वापर करू शकता 500 ग्राम प्रति एकर. आता हा झाला शेतकरी मित्रांनो तुमचा मर रोग नियंत्रणाचा विषय. आता मर रोगाचं जर तुम्ही चांगल्या पद्धतीने नियंत्रण केलं तर 8 ते 10% इथं सुद्धा तुमच्या तूर पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ होते. म्हणजे होणारं नुकसान तुमचं टळतं आणि त्याच्यामुळे उत्पादन वाढतं. आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तर तो आहे शेतकरी मित्रांनो तूर पिकामध्ये खत व्यवस्थापन. म्हणजे इथं पण बरेच शेतकरी त्या ठिकाणी चुका करत असतात. तूर पिकाला दुसरा रासायनिक खताचा डोस आपण ज्यावेळेस देतो तर त्यावेळेस कोणती खतं आपण तिथं दिली पाहिजे जेणेकरून त्या खताचा चांगला फायदा होईल आणि तुरीचं उत्पादन जे आहे तर ते आपल्याला वाढीव पद्धतीने मिळेल. मग अशा वेळेस शेतकरी मित्रांनो आता मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे की तूर पिकाला जास्त नत्रयुक्त खताचा वापर करायचा नाही आहे किंवा युरियासारखे मॅग्नेशियम सल्फेट किंवा अमोनियम सल्फेट ही जी काही खतं आहे तर अशी खतं तुरीच्या पिकाला बिलकुल द्यायची नाही. कारण तूर पिकामध्ये मुळावरती रायझोबियमच्या गाठी असतात आणि त्या गाठीमध्ये शेतकरी मित्रांनो तूर पीक हे नायट्रोजन स्टोअर करून ठेवतं आणि जशी जशी गरज त्याला नायट्रोजनची लागेल तशा पद्धतीनं ते त्या गाठीमधून नायट्रोजनची त्याची भूक जे आहे तर ते भागवत असतं. त्याच्यामुळे तूर पिकाला नायट्रोजनयुक्त जास्त खते द्यायची नाही. जी 10-26-26 DAP वगैरे आपण देणार आहे त्याच्यामधला जो नायट्रोजन आहे तेवढा नायट्रोजन तुरीच्या पिकासाठी पुरेसा आहे. मग तूर पिकामध्ये 55-60 दिवसाच्या नंतर जो रासायनिक खताचा दुसरा डोस आपल्याला द्यायचा आहे शेतकरी मित्रांनो, तर तो कधी द्यायचा आहे म्हणजे आता तूर पीक ज्यावेळेस कळी अवस्थेत येतं म्हणजे आता हे व्हरायटीनुसार कमी जास्त कालावधी त्या ठिकाणी लागू शकतो. म्हणजे लॉंग ड्युरेशनच्या जर व्हरायटी तुम्ही लावल्या असेल तर 100 दिवसानंतर त्याच्यामध्ये मॅच्युरिटी येते, कळी अवस्था येते. पण ज्या अर्ली व्हरायटी असेल तर त्या व्हरायटीमध्ये तुम्हाला 90-95 दिवसापर्यंत मॅच्युरिटी येते आणि फुलावस्था सुरू होते. तर ती फुलावस्था लागण्याच्या अगोदर म्हणजे फुलं लागण्याच्या अगोदर 20-25 दिवसानं तुम्हाला खताचा दुसरा डोस द्यायचा. म्हणजे साधारणतः 70 दिवसाच्या आसपास आपल्याला तूर पिकाला दुसरं खत द्यायचं आहे. आणि दुसऱ्या खतामध्ये जास्तीत जास्त फॉस्फेट आणि पोटॅशियम खताचा आपल्याला वापर करायचा आहे. मग याच्यामध्ये एका एकरसाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला 1 बॅग DAP आणि 1 बॅग पोटॅश असं खत द्यायचं आहे. DAP पोटॅश का द्यायचं आहे तर आपल्या तुरीच्या पिकामध्ये शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त कळी निघाली पाहिजे, फुलधारणा जास्त झाली पाहिजे, झाड स्ट्रॉंग झालं पाहिजे. आणि पोटॅशियमचा वापर हा आपल्याला करायचा आहे शेंगा भरण्यासाठी, वजन वाढण्यासाठी आणि आपलं तुरीचं पीक ट्रेसमध्ये जाऊ नये त्याच्यासाठी आपल्याला पोटॅशियमचा वापर करायचा आहे. म्हणजे जो काही पोटॅश आपण वापरणार आहे तर त्यासाठी पोटॅश आपल्याला वापरायचा आहे 1 बॅग. म्हणजे अशा पद्धतीनं जर तुम्ही दुसरा रासायनिक खताचा डोस दिला तर शेतकरी मित्रांनो त्याचा एकंदरीतच तूर पिकाला तुमचा चांगला फायदा होईल आणि उत्पादन तुम्हाला वाढीव पद्धतीनं त्या ठिकाणी मिळेल. याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मायक्रोन्यूट्रियन्स वगैरे तूर पिकाला देण्याची गरज नाही शेतकरी मित्रांनो. इतर पिकासारखं उगाचच जास्तीचा खर्च करू नका. साध्या पद्धतीनं तुम्ही जर अशा खत व्यवस्थापन केलं तर 14-15 क्विंटलपर्यंतचं एका एकरमध्ये ॲव्हरेज तुम्हाला हे मिळू शकतं. शेतकरी मित्रांनो ही 3 महत्त्वाची कामं तूर पीक 55 ते 60 दिवसाचं झाल्यानंतर तुम्हाला करायची आहे. त्याच्यामध्ये पहिलं आहे शेंडे खुडणी 60 दिवसाच्या आसपास. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरं जे आहे तर ते आहे मर रोग नियंत्रण, ते पण 60 दिवसाच्या आसपास तुम्हाला ड्रिंचिंग करायची आहे. आणि खत व्यवस्थापन साधारणतः 70-75 दिवसांनी तिथं तुम्हाला करून घ्यायचं आहे. सांगितल्याप्रमाणे खतं द्या. आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा.